नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये घर मिळवण्यासाठी विक्री किंमत व त्याच्या अटी काय आहेत, हप्ते किती, कसे आणि कधी भरायचे, विक्री किंमत सोडून इतर खर्च कोणते, स्टॅम्प ड्युटी किती भरावी लागेल, गृहकर्ज घेतल्यानंतर व्याजदरामध्ये सूट कशी मिळवता येईल याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग सुरुवात करूया। जाहिरात कळाली, अर्ज कसा करावा, पात्रतेच्या अटी आणि शर्ती काय आहेत, किती ठिकाणी अर्ज करता येईल, विशेष अटी आणि शर्ती काय आहेत, घर कधी विकता येईल, आवश्यक कागदपत्रे कोणती याबद्दलच्या सर्व माहितीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक वरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्टच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, ते तुम्ही अवश्य पहा। जर या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल। सर्व अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। आता आपण म्हाडा कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये घर मिळाल्यानंतर सदनिकांची विक्री किंमत काय आहे आणि ती कशी भरायची आहे किंवा त्या भरण्याच्या काय अटी आहेत त्याबद्दलची आपण माहिती घेऊया। सदनिकांची विक्री किंमत व ती भरणा कारवायाच्या अटी व शर्ती याबद्दलची आपण माहिती टप्प्याटप्प्याने घेऊया। यामधील पहिली अट, योजनेतील प्रत्येक सदनिकेसाठी दर्शवण्यात आलेली विक्री किंमत ही तात्पुरती असून कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण यांना सदनिकेच्या विक्रीची किंमत व अंतिम दर ठरवण्याचा वा त्यामध्ये वाढ करण्याचा तसेच आहे त्या सदनिकामध्ये वाढ करण्याचा किंवा घट करण्याचा अंतिम अधिकार असणार आहे। यानंतर ब, सदनिकांकरिता विक्री किंमत भरण्याच्या पद्धती। सदनिकांचे देकारपत्र स्थानिक स्वराज्य संस्थेकडून भोगवटा प्रमाणपत्र म्हणजेच ओसी ऑक्युपेशन सर्टिफिकेट प्राप्त झाल्यानंतर पाठवण्यात येईल। ओसी मिळेपर्यंत अर्जदाराची फक्त अनामत रक्कम जमा राहील। तसेच ओसी प्रमाणपत्र मिळण्यास उशीर झाल्यास त्याला म्हाडा जबाबदार राहणार नाही। तत्पूर्वी अर्जदाराची पात्रता निश्चित करून पात्र अपात्रतेचा निर्णय म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल। म्हणजे अर्ज छाननीमध्ये जे काही अर्ज पात्र किंवा अपात्र ठरतील त्याची माहिती संकेतस्थळावरती देण्यात येईल। अर्जदाराची पात्रता निश्चित झाल्यानंतर त्यास तात्पुरते देकारपत्र रजिस्टर पोस्टाने पाठवण्यात येईल। सदनिकेची किंमत अदा करण्यासाठी किंवा भरण्यासाठी पुढील वेळापत्रकानुसार किंमत भरावयाची असते। तात्पुरते देकारपत्राच्या दिनांकापासून पहिले 15 दिवस हे टपाल कालावधीमधून ग्राह्य धरला जाईल। म्हणजे तात्पुरते देकारपत्र ज्या दिवशी प्रिंट होईल त्यानंतर 15 दिवसाचा कालावधी हा टपाल कालावधीमधून धरला जाईल। या ठिकाणी 2 टप्पे दिलेले आहेत, भराव्याची रक्कम आणि मुदत दिलेली आहे। सदनिकेच्या एकूण किमतीच्या 25% रक्कम ही पहिल्या टप्प्यामध्ये भरायची आहे आणि ही रक्कम कधी भरायची आहे, तात्पुरते देकारपत्राच्या दिनांकापासून 15 दिवस सोडून त्यानंतरचे 30 दिवसात रक्कम भरावयाची आहे। प्रिंट झाल्यापासून 45 दिवसाच्या आतमध्ये ही रक्कम भरायची आहे। उदाहरणतः समजून घ्या, 1 तारखेला जर तुमचं देकारपत्र जर प्रिंट झालं असेल तर आणि ते तुम्हाला 15 तारखेपर्यंत मिळालं पाहिजे। म्हणजे जर 1 तारखेला प्रिंट झालं आणि तुम्हाला जर समजा 4 तारखेलाच मिळालं तर तुमच्याकडे अजून 11 दिवस शिल्लक आहे। ते 11 दिवस आणि पुढचे 30 दिवस अशा प्रकारे तुम्हाला हा कालावधी मिळणार आहे। अशामुळे जेवढ्या लवकर तुम्हाला हे तात्पुरते देकारपत्र पत्राने मिळेल तेवढा तुमचा फायदा होणार आहे किंवा तुम्हाला तेवढी जास्त मदत मिळणार आहे। टप्पा क्रमांक 2, उर्वरित 75% रक्कम। टप्पा क्रमांक 1च्या मुदतीनंतर पुढील 60 दिवसामध्ये ही रक्कम भरावयाची आहे। म्हणजे पहिल्या टप्प्यातील 25% रक्कम भरवून पुढील 60 दिवसामध्ये उरलेली 75% रक्कम ही भरायची आहे। आता टप्पा क्रमांक 1 साठी सूचना, तात्पुरते देकारपत्र रजिस्टर पोस्टाने दिले जाणार असल्याने या पत्राच्या दिनांकापासून 15 दिवस सोडून त्यानंतरच्या 30 दिवसात सदनिकेची 25% रक्कम भरणे बंधनकारक असते। सदर प्रथम टप्प्यातील 25% रकमेचा भरण्याचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर
दशादशे 11% दराने व्याज आकारणीच्या अधीन राहून 15 दिवसाची मुदतवाढ देण्यात येईल। या कालावधीतही प्रथम टप्प्यातील 25% रक्कम न भरल्यास सदनिकेचे वितरण रद्द करण्यात येईल। जसं मी तुम्हाला म्हटलं की 1 तारीख हा तुमच्या तात्पुरत्या देकारपत्राचा दिनांक आहे। यानंतर तुम्हाला 15 दिवस आणि यानंतरचे 30 दिवस अशा प्रकारे हे 45 दिवस आणि या 45 दिवसामध्ये तुम्हाला ही रक्कम भरावी लागणार आहे। जर तुम्ही पहिल्या 45 दिवसामध्ये जर ही रक्कम भरू शकत नसाल तर यानंतर सुद्धा तुम्हाला 15 दिवसाची मुदतवाढ देण्यात येईल। यासाठी तुम्हाला 11% दराने व्याज आकारलं जाईल। यामुळे तुम्ही पहिल्या टप्प्यातील रक्कम ही 60 दिवसामध्ये भरू शकता आणि 11% व्याज दर देऊन यानंतर 15 दिवस वाढून तरी सुद्धा तुम्ही पहिल्या 60 दिवसामध्ये म्हणजे देकारपत्र मिळाल्यापासून 60 दिवसामध्ये जर ही रक्कम नाही भरू शकलात तर तुमच्या सदनिकेचे वितरण हे रद्द करण्यात येईल। यानंतर टप्पा क्रमांक 2, टप्पा 1च्या मुदतीनंतर पुढील 60 दिवसात सदनिकेची उर्वरित 75% रक्कम भरणे बंधनकारक असते। सदर कालावधीतही अर्जदाराने 75% रकमेचा भरणा न केल्यास 105 दिवसाचा विहित कालावधी संपुष्टात आल्यानंतर दशादशे 11% व्याजदराने व्याज आकारणीतून अधीन राहून अर्जदारास अधिकतम 90 दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल। याकरिता अर्जदारास विहित कालावधीत मुदतवाढीचा अर्ज सादर करावा लागेल। यानंतरही सदनिकेची किंमत अदा करण्यात अर्जदाराने कसूर केल्यास किंबहुना न भरल्यास तात्पुरते देकारपत्र तात्काळ रद्द करण्यात येईल तथा अर्जदाराने भरणा केलेल्या रकमेतून सदनिकेच्या किमतीच्या 1% एवढी रक्कम समपहरण पोटफीट म्हणून ही केली जाते। उर्वरित रक्कम कोणतेही व्याज न देता अर्जदाराच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल। म्हणजे पहिल्या टप्प्यातील 45 दिवस आणि दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण 60 दिवस अशा प्रकारे 105 दिवसामध्ये जर उर्वरित 75% रक्कम ही जर नाही भरली तर यामध्ये 11% व्याजदराने हे व्याज आकारलं जाईल आणि यानंतर अर्जदारास दुसरा टप्पा भरण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात येईल। म्हणजे पहिलेचे 45 दिवस यानंतरचे दुसऱ्या टप्प्यासाठी 60 दिवस या दिवसामध्ये जर तुम्ही उर्वरित रक्कम नाही भरू शकलात तर 11% व्याजदराने तुम्हाला व्याज आकारलं जाईल आणि यानंतर तुम्हाला 90 दिवस दिले जातील। म्हणजे 195 दिवसाचा कालावधी जो तात्पुरते देकारपत्रावरती दिनांक असेल त्यापासून 195 दिवसात जर तुम्ही सदनिकेची पूर्ण किंमत अदा नाही केली तर तात्पुरते देकारपत्र तात्काळ रद्द करण्यात येईल। तात्पुरते देकारपत्र रद्द तर केले जाईलच पण यानंतर अर्जदाराने जी काही किंमत भरलेली आहे सदनिकेची या किमतीमधून सदनिकेची जी काही किंमत असेल त्याच्या किमतीच्या 1% रक्कम ही अर्जदाराने भरलेल्या किमतीमधून वजा केली जाईल आणि उरलेली रक्कम ही अर्जदाराच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल। यानंतर ज्या अर्जदारांना 100% रक्कम एकाच टप्प्यामध्ये भरायची आहे असे अर्जदार बँकेमध्ये एक रकमी म्हणजेच 100% रक्कम एकाच वेळेस भरू शकतात। 25% विक्री किमतीचा भरणा केल्यानंतर लाभार्थी अर्जदाराने मागणी केल्यास कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज प्राप्त होण्यासाठी मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC देण्यात येईल। त्याकरिता अर्जदारांना ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी पोस्ट लॉटरी सॉफ्टवेअरद्वारे अर्ज भरणे आवश्यक आहे। पहिल्या टप्प्यातील 25% रकमेचा भरणा केल्यानंतर ज्या अर्जदारांना गृहकर्ज घ्यायचं आहे त्या अर्जदारांना म्हाडाची NOC लागेल। 25% रक्कम ज्यावेळेस अर्जदार भरतील तेव्हा त्यांना म्हाडाच्या पोस्ट लॉटरी सॉफ्टवेअरद्वारे NOC साठी अर्ज करावा लागेल। त्यानंतर त्यांना NOC मिळेल। ती NOC घेऊन बँकेमध्ये जाऊन त्यावरती अर्जदाराला गृहकर्ज मिळेल। यानंतर पुढचा मुद्दा, सोडतीनंतर यशस्वी अर्जदारांनी अर्ज मागे घेतल्यास तात्पुरते देकारपत्र निर्गमित करण्यापूर्वी अर्जासोबत भरलेली अनामत रक्कम विना व्याज 1000 रुपये इतकी रक्कम प्रशासकीय खर्च वजा करून परत करण्यात येईल। यानंतर पुढची अट, अर्जदार सोडतीमध्ये यशस्वी ठरल्यानंतर
आवश्यक कागदपत्रामध्ये त्रुटी असल्यास अथवा अर्जदार अंतिमतः अपात्र ठरला, काही कारण असू शकतं यासाठी अपात्र ठरण्यासाठी, तर त्याची अनामत रक्कम 1000 रुपये इतकी प्रशासकीय खर्च म्हणून वजा करून उर्वरित रक्कम विना व्याज त्यांना परत करण्यात येईल. अर्जदार किंवा त्याचे पती पत्नीने एकापेक्षा जास्त विविध प्रवर्गात किंवा विविध संकेतात अर्ज केल्यास व त्यांचे विविध प्रवर्गात विविध संकेतात एकापेक्षा जास्त अर्ज सोडतीमध्ये यशस्वी ठरल्यास त्यांना दोघांना मिळून एकाच प्रवर्गात किंवा एकाच संकेतात एकच सदनिका वितरित करण्यात येईल. अशा परिस्थितीत दुसऱ्या प्रवर्गामध्ये संकेतामध्ये त्यांनी अर्ज केलेला असेल तेथून त्यांना माघार घ्यावी लागेल. अशा प्रकारे माघार घेतलेल्या सर्व अर्जासाठी त्यांनी भरलेली अनामत रक्कम विना व्याज 1000 रुपये इतकी प्रशासकीय खर्च म्हणून वजा करून त्यांना परत करण्यात येईल. याचा अर्थ असा होतो की एखाद्या अर्जदाराने जर 2 ठिकाणी अर्ज केला असेल, 2 वेगवेगळ्या संकेतामध्ये किंवा 2 वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये अर्ज केला असेल, जर दोन्ही ठिकाणी जर अर्जदार यशस्वी झाला तर त्याला एकच घर घ्यावं लागेल आणि एक घर त्याला परत करावं लागणार आहे म्हाडाला. यानंतर दुसरं उदाहरण म्हणजे की पती आणि पत्नी या दोघांनी जर वेगवेगळे अर्ज केलेले आहेत आणि जर दोघेही जर या लॉटरीमध्ये यशस्वी झाले तर पती किंवा पत्नी या दोघांपैकी एक त्यांना घर ठेवावं लागेल आणि एक घर परत म्हाडाला करावं लागेल. कारण या लॉटरीमध्ये कौटुंबिक मासिक उत्पन्न असं दिलेलं आहे, त्यामुळे पती आणि पत्नीचं हे उत्पन्न एकत्र धरलं जाईल आणि त्यांना एकच घरावरती ताबा घेता येईल. या दोन्ही परिस्थितीमध्ये एखादा अर्जदार म्हाडाला जर घर परत देत असेल तर अशा वेळेस त्यांनी जी अनामत रक्कम भरलेली आहे त्यामधून 1000 रुपये हे वजा करण्यात येतील, हे एक प्रशासकीय खर्च म्हणून. तात्पुरते देकारपत्र प्रोव्हिजनल ऑफर लेटर दिल्यानंतर कोणत्याही कारणास्तव अर्जदाराने सदनिका नाकारली किंवा कोणत्याही कारणास्तव वितरण रद्द करण्यात आल्यास अर्जदाराने सदनिकेच्या किमतीपोटी भरलेल्या रकमेतून संबंधित सदनिकेच्या विक्री किमतीच्या 1% रक्कम एवढी समपहरण करून उर्वरित रक्कम विना व्याज परत करण्यात येईल. अर्जदाराने सदनिकेच्या विक्री किमतीपैकी निरंक रकमेचा भरणा केल्यास तथा उपरोक्त समहरण करावयाची रक्कम अनामत रकमेपेक्षा कमी असल्यास अर्जदारास अनामत रकमेचा परतावा करता येणार नाही. याचा अर्थ असा होतो की तात्पुरते देकारपत्र म्हणजे प्रोव्हिजनल ऑफर लेटर दिल्यानंतर कोणत्याही कारणास्तव अर्जदाराने ती सदनिका नाकारली किंवा कोणत्याही कारणास्तव वितरण रद्द करण्यात आल्यास अर्जदाराने जी काही किंमत भरलेली आहे त्या रकमेमधून सदनिकेची जी काही किंमत असेल त्याच्या 1% रक्कम ही किंमत वजा करण्यात येईल. अर्जदाराने भरलेली अनामत रक्कम ही विक्री किमतीच्या 1% रकमेपेक्षा जर कमी असेल तर अर्जदाराला अनामत रक्कम परत देण्यात येणार नाही. यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही घर घेतल्यानंतर किंवा गृहकर्ज घेतल्यानंतर व्याजावरती तुम्हाला अनुदान कसं मिळणार आहे त्याची माहिती इकडे दिलेली आहे. यामध्ये संकेत क्रमांक 270 अ शिरढोण कल्याण, 271 अ खोनी कल्याण, 279 भंडारली, 281 खोनी कल्याण, 282 घोटेघर ठाणे या संकेत क्रमांकामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत योजना वगळून उर्वरित सर्व योजनांमधील घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वर्टिकल 2 नुसार CLSS अंतर्गत व्याजावर अनुदान मिळण्यास पात्र आहेत. हे संकेत क्रमांक सोडून जर तुम्हाला घर मिळालं असेल तर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वर्टिकल 2 नुसार CLSS अंतर्गत व्याजावरती तुम्हाला अनुदान मिळणार आहे. आणि हे CLSS म्हणजे काय आहे, वर्टिकल 2 बेनिफिट अंडर 3 कंपोनंट म्हणजे काय आहे, हे जर तुम्हाला माहिती करायचं असेल तर याबद्दलच्या माहितीचा व्हिडिओ मी या अगोदर बनवलेला आहे. यामध्ये सविस्तर तुम्हाला माहिती मिळेल. तसेच वर्टिकल 2 नुसार CLSS यानंतर बेनिफिट अंडर 3 कंपोनंट्स यामध्ये अर्ज कसा करावा याबद्दलची सुद्धा माहिती असल्यास हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्याची सुद्धा लिंक तुम्हाला वरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल.
यानंतर आपण प्रधानमंत्री आवास योजना संकेत क्रमांक 270 अ 271 अ संकेत क्रमांक 279 ते 281 यामध्ये जर तुम्हाला घर मिळालं तर यामध्ये हप्ते कसे भरायचे किंवा कोणती रक्कम किती हप्त्यामध्ये भरायची आहे त्याबद्दलची आपण आता माहिती घेऊया। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत संकेत क्रमांकानुसार त्यांचे टप्पे ठरलेले आहेत। यामध्ये 270 अ शिरढोण कल्याण, तसेच 271 खोनी कल्याण व संकेत क्रमांक 279 भंडारली ठाणे यामध्ये इमारत क्रमांक अ ब कड, इमारत क्रमांक 4 अ ब कड अशा 8 इमारतीसाठी पात्र अर्जदाराकडून हे जे काही टप्पे दिलेले आहेत या टप्प्यानुसारच किंमत भरायची आहे। यामुळे 270 अ 271 अ आणि 279 यासाठी 3 हप्ते भरायचे आहेत। यामध्ये पहिला टप्पा तात्पुरते देकारपत्र मिळाल्यापासून पुढील 3 महिन्यापर्यंत, म्हणजे तात्पुरते देकारपत्र जर तुम्हाला पहिल्या महिन्यामध्ये मिळालं तर पुढच्या 3 महिन्यापर्यंत म्हणजेच 3ऱ्या महिन्यापर्यंत तुम्हाला हे पैसे भरायचे आहे आणि एकूण सदनिका किमतीच्या 50% रक्कम ही पहिल्याच हप्त्यामध्ये भरायची आहे। दुसरा टप्पा जानेवारी 2022 पासून ते मार्च 2022 पर्यंत भरायचा आहे। यामध्ये भरावीची रक्कम ही 30% भरायची आहे। यानंतर तिसरा टप्पा जो की हा शेवटचा टप्पा असणार आहे, यामध्ये निवासी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर उरलेली जी काही 20% रक्कम आहे ती तुम्हाला भरायची आहे। यानंतर संकेत क्रमांक 271 अ खोनी कल्याण, संकेत क्रमांक 279 भंडारली ठाणे, इमारत क्रमांक 2 अ व कड या 4 विंग, यानंतर इमारत क्रमांक 3 अ ब कड या 4 विंग अशा 8 इमारतींसाठी हे खालीलप्रमाणे टप्पे दिलेले आहेत। यासाठी हे 5 टप्पे दिलेले आहेत। यामध्ये 5 टप्पे दिलेले आहेत कारण यामध्ये घरांचा ताबा हा थोडासा उशीर मिळणार आहे। यामध्ये पहिला हप्ता तात्पुरते देकारपत्र मिळाल्यापासून पुढील 3 महिन्यापर्यंत 30% रक्कम, दुसरा हप्ता जानेवारी 2022 ते मार्च 2022 पर्यंत 20% रक्कम, तिसरा हप्ता एप्रिल 2022 पासून ते जुलै 2022 पर्यंत 20% रक्कम, यानंतर चौथा हप्ता ऑगस्ट 2022 पासून ते डिसेंबर 2022 पर्यंत 15% रक्कम भरायची आहे आणि पाचवा आणि शेवटचा हप्ता हा निवासी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर उरलेली 15% रक्कम भरायची आहे। यानंतर आपण आता गोटेघर ठाणे येथे किती टप्प्यांमध्ये रक्कम भरायची आहे त्याबद्दलची माहिती घेऊया। संकेत क्रमांक 281 गोटेघर ठाणे येथे 5 टप्प्यामध्ये ही रक्कम भरायची आहे। यामध्ये पहिला हप्ता तात्पुरते देकारपत्र मिळाल्यापासून 15 डिसेंबर 2021 पर्यंत 30% रक्कम भरायची आहे। दुसरा हप्ता 16 डिसेंबर 2021 पासून 31 मार्च 2022 पर्यंत 20% रक्कम भरायची आहे। तिसरा हप्ता 1 एप्रिल 2022 ते 31 जुलै 2022 पर्यंत 20% रक्कम, चौथा हप्ता 1 ऑगस्ट 2022 ते 31 जानेवारी 2023 पर्यंत 20% रक्कम, यानंतर पाचवा हप्ता 1 फेब्रुवारी 2023 पासून 31 मार्च 2023 पर्यंत 10% रक्कम द्यायची आहे। आता आपण 20% सर्वसमावेशक योजनामध्ये जर घर मिळाले तर यामध्ये टप्पे कसे आहेत किंवा हप्ते कसे भरायचे आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया। 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत सदनिकेची विक्री किंमतीमध्ये 10% रक्कम प्रशासकीय खर्च म्हणून अंतर्भूत आहे। 10% रक्कम तात्पुरते देकारपत्राच्या दिनांकापासून 45 दिवसाच्या आत पात्र लाभार्थ्यांनी म्हाडाकडे भरणा करण्यासाठी व उर्वरित रकमेचा म्हणजेच 90% रकमेचा भरणा हा विकासकाकडे तात्पुरत्या देकारपत्राच्या दिनांकापासून 105 दिवसामध्ये भरणा करण्यास व त्यानंतर प्राधिकरणाचे परिपत्रक 1 एप्रिल 2017 नुसार व्याज आकारून 90 दिवसांची वाढीव मुदत दिली जाईल। या ठिकाणी पहिल्यांदा 10% रक्कम ही म्हाडाकडे भरायची आहे तात्पुरते देकारपत्र मिळाल्यापासून 45 दिवसामध्ये आणि यानंतर उरलेल्या 60 दिवसामध्ये म्हणजे पहिली 10% रक्कम दिल्यानंतर पुढील 60 दिवसामध्ये
उरलेली जी काही रक्कम आहे ती सर्व रक्कम विकासकाकडे भरायची आहे। जर ही रक्कम तुम्ही 105 दिवसांमध्ये भरू नाही शकलात तर यानंतर तुम्हाला 90 दिवसांची वाढीव मुदत दिली जाईल। या 90 दिवसानंतर म्हणजेच तात्पुरते देयकारपत्र मिळाल्यानंतर 195 दिवसापर्यंत जर 75% रक्कम आणि पहिलेची 10% रक्कम ही जर नाही देऊ शकलात तर सदनिका ही रद्द करण्यात येईल। यानंतर 20% सर्वसमावेशक योजनेतील लाभार्थ्यांनी म्हाडाकडे व विकासकाकडे भराव्याच्या किमतीचा तपशील या ठिकाणी बुकलेटमध्ये दिलेला आहे। यामध्ये संकेत क्रमांक 282, सर्वे क्रमांक 4, चंदन सर वसई या ठिकाणी जर तुम्हाला घर मिळालं असेल तर म्हाडाकडे भरावयाची प्रशासकीय रक्कम ही 10% आहे, म्हणजेच 83,500। लाभार्थ्यांनी विकासकाकडे भरावयाची रक्कम 9,17,600 रुपये एवढी आहे। अशी एकूण जाहिरातीसाठी एकूण विक्री किंमत ही 10,01,100 रुपये ही दिलेली आहे म्हाडाच्या जाहिरातीमध्ये। या किमतीमध्ये पुढे जाऊन वाढ सुद्धा होऊ शकते। या ठिकाणी हे 2 गट आणि या ठिकाणी हे 2 गट दिलेले आहेत, कारण या संकेत क्रमांकामध्ये वेगवेगळ्या किमतीची 4 प्रकारची घरे आहेत। यामध्ये 10,01,100, यानंतर 10,01,400, 13,97,000 आणि 13,97,200 अशा प्रकारे ही 10% रक्कम आणि 90% रक्कम डिवाइड केलेली आहे। आणि याबद्दलची सविस्तर माहिती या बुकलेटमध्ये दिलेली आहे। आणि जर याबद्दलची तुम्हाला माहिती नसेल तरी सुद्धा याची काही आवश्यकता नाहीये, कारण म्हाडाच्या लॉटरीमध्ये जी काही अंदाजित रक्कम दिलेली आहे त्याच्या 10% रक्कम ही म्हाडाला जमा करायची आहे आणि उरलेली रक्कम ही विकासकाकडे जमा करायची आहे। आणि ही रक्कम तुम्हाला कधी जमा करायची आहे त्याबद्दलची माहिती सुद्धा कदाचित देयकारपत्रामध्ये सुद्धा कळवली जाईल। अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल। लाईक करा, शेअर करा, काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।